चला करावी पांजे आणि आई एकविरा वागेश्वर पिरकोण या दोन संघांमध्ये मात्र हा सामना पाहायला मिळेल. टॉस इथे मात्र जिंकलाय टीम आई एकविरा वागेश्वर पिरकोण टीम आणि बॅटिंग बरोबर जाण्याचा क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. फलंदाजीसाठी इथे मात्र अकादमी पांजे टीमला मात्र निमंत्रित केले गेले. मैदानामध्ये मात्र फलंदाज साहिल भुईर आणि वैभव पाटील हे मात्र आपल्याला जोडी मात्र पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी मात्र कोणता गोलंदाज वापरला जाईल पहिल्या षटकासाठी ते पाहणं गरजेचं आहे. खूप मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. काँग्रेस चषक 2026 साठी आमचे दमदार अध्यक्ष जयवंत चोगले साहेब आज त्यांचा डान्सही आपल्याला पाहायला मिळाला काँग्रेसच्या गाण्यावरती. त्यानंतर आमचे योगीजी पाटील, सुमीजी चोगले, निमितजी पाटील, प्रीतम चोगले, देवेंद्र पाटील, अजय पाटील, युवराज पाटील, वरुण चोगले, जितेश चोगले, कुणाल पाटील, जितेश पाटील, जतीन चोगले, विशाल चोगले, हर्षद पाटील, मिलिंद पाटील, साई पाटील, प्रितेश मडवी, दिनेश पाटील आणि अविनाश पाटील आमच्या बरोबर आज रात्रभर आपण त्यांना पाहतोय. खूप मोठं सहकार्य त्यांचंही पाहायला गेले. आमचे गुणलेखक मित्र अमित पाटील यांचं मोठं सहकार्य आज आजच्या रात्रीमध्ये गुणलेखक म्हणून लाभले गेलेलं आहे. त्यांचे मनापासून आभार. आज रात्रभर आपण पाहायला गेले तर आमचे दिनेश भंडा सर यांचे मोठे योगदान सातत्याने मात्र आपण पाहतो. या स्पर्धेवरती लक्ष ठेवून आहेत त्यांचं कौतुक करावं लागेल. मॅच ऑन, लेट्स प्ले. संघर्षाला सुरुवात. अकादमी पांजा आणि एकविरा वागेश्वर पिरकोण टीम. गावागावाची अस्मिता, गावागावाचा संघर्ष आपल्याला इथे मात्र पाहायला मिळणार आहे. जिंकणारा संघ मात्र एक पाऊल पुढे चॅम्पियन होण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल इथे मात्र पाहायला मिळाला आणि इथून सुरुवात होताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉलनं अतिरिक्त धावा इथे मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धावेनं सुरुवात जरूर झाली आणि बॅटिंग करणं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडनं मात्र इथून रिव्ह्यू वापरला जाईल, चेक केलं जाईल. आदेश गावण पहिल्या षटकी ते जरूर घेऊन आले. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर व्हाईट बॉल दिलाय पंचाने, त्याला अपील केली गेली. निर्णय आपल्यापर्यंत योग्य येईल, चेक केला जाईल. इथे आपण पाहायला गेलं तर एक कलात्मकता मात्र आपण सातत्याने गोलंदाजांची मात्र पाहायला मिळाली. परंतु पहिला व्हाईट बॉल दिल्यानंतर थोडंसं इथून अपील केली गेली आणि त्याचबरोबर हा बॉल फेर आहे की इथून आपण ज्या पद्धतीनं पंचाने दिलेला निर्णय हा योग्य आहे ते पाहणं गरजेचं. क्रुशल मॅच आहे, मोठी मॅच आहे, अप्रतिम इथे मात्र पाहायला गेलं तर. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर एक महत्त्वपूर्ण मॅचमध्ये ज्या ज्यावेळी तुम्ही जात असताना त्याच्यावेळी मात्र आपण पाहायला गेलं तर व्हाईट बॉल इथे मात्र आलाय. अगदी दोन्ही अँगल चेक केले आणि एकदम क्लिअर निर्णय आपल्यापर्यंत मात्र आलाय. जेवढ्या टेक्नॉलॉजी आहे तेवढ्या मात्र टेक्नॉलॉजी वापरल्या जात आहेत. ज्या मॅच आजच्या रात्रीमध्ये मात्र होताना पाहायला मिळालं. खूप छान खेळ इथे मात्र होताना पाहायला मिळालं. व्हाईट बॉलचा निर्णय, एक अतिरिक्त धाव मात्र आली आहे. साहिल भोईरच्या बॅटमधून मात्र पाहायला गेला तर हा तडाखा पाहायला मिळाला. बॉल चालला वन टप्पा, सीमारेषा पार, 4 चौकार. बायकर मॅन म्हणून सातत्याने उल्लेख निर्माण करणारा मात्र आपण पाहायला गेलं तर भाई चषक 2023 कदाचित असेल तेव्हा मात्र आपण बाईक त्या मात्र स्पर्धेमध्ये जिंकणारा साहिल भुईर आपल्याला पाहायला गेलं तर नवगडच्या स्पर्धेमध्ये जिथे बाईक त्याने मात्र जिंकली होती. नावाचा मात्र डंका तिथे पेटवला होता. ते साहिल भुईर आपल्याला पाहायला मिळत जाऊन स्ट्राईकला पांजे टीम म्हटल्यानंतर पांजे टीमची रन मशीन मग सातत्याने ओळख निर्माण करणारा. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला टायर्ड होऊन रिटायर्ड होऊ लिजेंड खेळाडू वैभव पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला कव्हर ड्राइव्ह मात्र पाहायला मिळते. साहिल भोईर जाळ्यामध्ये अडकले गेलेत. बिग विकेट, महत्वाची विकेट, ज्या विकेटची गरज होती ती विकेट प्राप्त करून देताना क्षेत्ररक्षक मात्र पाहायला मिळाला अप्रतिम. अक्षयकडनं पकडलं गेलं झेल. आदेश गावडनं मात्र काम केलंय तमाम. फलंदाज बाद. साहिल भोईर बॅक टू द गाठ.
बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट पाहायला मिळालं. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर आदेश गावंड, त्याच्या नावावरती एक बाईक आहे. जुईच्या मैदान कोण विसरणार, जिथे मात्र या खेळाडूने आपल्या नावाचा डंका पेटवला होता, हाहाकार माजवला होता आणि त्याच मैदानामध्ये मात्र या आदेश गावंडनं बाईक जिंकली होती. त्याच खेळाडूला मात्र आपण पाहायला मिळतं फ्रंटलाईन गोलंदाजी करताना या खेळाडूनं मात्र नावाची चर्चा राहिली गेली. सातत्याने मात्र आपण पाहायला गेलं तर पिरकोन टीमनं मात्र अनेक वेळा आपला चांगला खेळ दाखवलाय. समोर आहे पांजे टीम. अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, स्किट झाला हातामधून बॉल. तिथे पाहायला गेलं तर बघता बघता एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळाली. साहिल भुईर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. साहिल एस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दोन साहिल भुईर या टीम मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. हा फटका चांगला आहे, लांब लचक, अंतर मिळालं, अंतर कापलंय, न्यारलंय, पारखलंय, ओळखलंय, तत्पर सत्वर उत्तर देत बॉल सीमा रेषा पार पार पार. अगोदरच म्हटलं होतं ना, टायर्ड हो ना रिटायर्ड हो, भरपूर अनुभव आहे त्यांच्याकडे. या संघाला बांधून ठेवलंय. या संघाचे मोरके म्हणून ज्यांच्याकडे ओळखला जातो अकादवी पांजे म्हटल्यानंतर वैभव पाटील हे नाव पहिल्यांदाच समोर येते. तेच मात्र वैभव पाटील स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. कलात्मक पद्धतीने खेळलेला हा फटका मात्र पाहायला मिळाला. बॉल चाललाय टप्पा 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 सीमा रेषा पार पार पार. तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 16, जिथून मात्र इथून साहिल भुईर बाद झाले. कुठेतरी वाटत होतं की मात्र इथून धावा संख्या थोडीशी अकुर्ती येतो की काय. त्याच्यानंतर मात्र काम तमाम केले. ज्या पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं तर वैभव पाटील यांची बॅटिंग पाहायला मिळाली. 2 बॉलमध्ये 10 धावा वैयक्तिकरित्या मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत. एक चौकार साहिल भुईरनं ठोकला, त्याच्यानंतर मात्र बाद झाले. एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. आदेश गावंड याने मात्र खर्च केल्या 16 धावा, एक विकेट महत्वपूर्ण मात्र प्राप्त करून दिली. 3 षटकांचा खेळ आहे आणि या 3 षटकांमध्ये मात्र धावा येतील किती त्याची चर्चा सध्याच्या घडीला सुस्थितीमध्ये अकादेवी पांजे मात्र पाहायला मिळतोय. अकादेवी पांजे म्हटल्यानंतर अगदी अकादेवीची यात्रा अगदी चर्चेत राहिली गेलेली आहे. अगदी लाईट डेकोरेशन, लाईटचं मात्र आकर्षण, या यात्रेचं मात्र आपण सातत्याने मात्र चर्चा राहिली गेलेली आहे. अनेक भक्त मात्र या अकादेवीच्या दर्शनासाठी येत असतात. दुसऱ्या बाजूला मात्र पिनको टीम आपण पाहायला गेलं तर एकविरा देवीच्या नावानं, वागेश्वराच्या नावानं खेळताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि के क्लासिकल इथे मात्र येतोय. 4 चौकार टक टक टक. वरती अजून पाहायला गेलं तर 11 बॉलचा खेळ बाकी आहे. समोर आहेत फलंदाज सायकिनला साहिल भुईर. जोरदार अपील इथे मात्र केली जातोय. पायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मात्र प्राप्त होताना मात्र पाहायला मिळणार आहे. पंचांचा निर्णय येतोय. विकेटचा जोरदार अपील पाहायला मिळाले. अपीलमध्ये फील फारशी जाणवली नाहीये. त्याच्यानंतर मात्र एक धाव, 21 धावा धावपलकावरती जोडल्या जातात. इथे चांगला क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळणार आहे. 2 ताकदवान टीम या विभागातील मात्र पाहायला मिळाल्या. त्याचमुळे की काय रात्रीचे 2 वाजले तरी तुम्हाला क्रीडा रसिक भरपूर सारे मात्र इथे पाहायला मिळतात. त्यांचंही आपण करूया काँग्रेस चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. वैभव पाटील या टीमचे मात्र एक महत्वाचे अनुभवी खेळाडू. सातत्याने संघ संकटात असतो त्यावेळी मात्र त्या संकटातून बाहेर काढणारे खेळाडू ज्यांच्याकडे मात्र आशेनं पाहिलं जाते ते वैभव पाटील आपल्याला पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईकला टेक्निकली फलंदाजी म्हणून सातत्याने ओळख निर्माण केली आहे. फटका चांगला आहे, दे धडक बेधडक. अकादमी पांजेचे वैभव पाटील खेळाडू आहेत. कडा 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 कडा.
षटकारानं धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 27 धावा. चला सुरुंगपाडा आणि चिखली टीम टॉस साठी आपण लगेच यायचं आहे. कोणत्या वेळेचा अपव्यय करू नका. टीम सुरुंगपाडा आणि चिखली कॅप्टन टॉस का बॉस मध्ये या. हाय फटका चांगला स्लॉट मध्ये होता अगदी निशाणावरती आणलाय ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती नेलाय. वैभव पाटिल ऑन फायर. आखसे भाई वैभव पाटिल के नाम से डर लगता है. चुलीवरचा तवा वैभव पाटिल यांची हवा 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 हवा. जावा धावपलकावरती 3 षटकांचा खेळ आहे आणि 3 षटकांमध्ये आपण पाहायला गेलं तर क्रमांक 2चा षटक सिरीजच्या स्वरूपामध्ये मार्गस्थ असताना इथे मात्र पाहायला मिळते. किरकी घेतली पिरकी घेतली बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. जरूर तिथे अपील जरूर केली. पंच कळत आहेत नो डाऊट आणि त्यांना सिरीज थोडेसे नाराज आणि आमचे यष्टिरक्षक सौरभ आणि आउट. फलंदाज बाद. फलंदाजी जर आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 6 बॉल आणि 22 धावांची बहारदार खेळी साकारणारे ना टायर्ड हो ना रिटायर्ड हो ना बेखापीये वैभव पाटील यांच्या बॅट मधून आल्यात या इनिंग मध्ये 22 धावा. जोरदार टाळ्या वैभव पाटील यांच्यासाठी. धावपलकावरती धावा लागल्या जाते. क्रमांक 2चा विकेट मात्र माघारी गेल्यानंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात. साहिल भुईर बाद झाले. त्याच्यानंतर मात्र इथून वैभव पाटील बाद झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश भुईर हे जाताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. चांगला केली ते मात्र पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने मात्र आपण कमबॅक करताना इथे मात्र पाहायला मिळतं. एकीवीरा वागेश्वर पिरकोन टीम कमबॅक केलंय. सिरीजनं एक महत्वपूर्ण गोलंदाज सातत्याने या गोलंदाजी चर्चा मात्र होताना पाहायला मिळाली आणि वैभव पाटीलला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिलेत सिरीज गावंड. दमदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. चला कॅप्टन उपस्थित झाले. सुरुंगपाडा चिखली टीम आपण लगेच टॉस साठी या. आता समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल. या स्पर्धेतील नियम आहे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. अजूनपर्यंत 2 सामने बाकी आहेत आजच्या रात्रीतील. हा सामना संपल्यानंतर सकाळी आंघोळ करून निघू. बॉल चांगला स्लोवर डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. सिरीज गावंड आता सुद्धा मात्र रंगामध्ये आणि ढंगामध्ये गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळत आहेत. क्लास आहे. आता क्लासचा टेम्परेचर इथून मात्र वाढवताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीनं आपण पाहायला गेलं तर आत्ता इथून प्रत्येक बॉल गणित इकॉनॉमिकली गोलंदाजी हाताळली गेली होती. त्याच्यानंतर मात्र सौरभ आले. सौरभ याने मात्र पहिलाच बॉल आपल्या नावाची ओळख निर्माण करून देणारा मात्र पाहायला मिळते. सौरभ अंतिम षटकासाठी आणखी एक चांगला बॉल. 2 षटकं नावी गेली होती पांजे टीमचे परंतु तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आई एकीवीरा वागेश्वर पिरकोन टीम खूप छान पद्धतीने टॉस इथे घेतला जातोय. प्रीतम चोगले सर आमचे आयोजक त्यांच्या शुभ हस्ते ते मात्र टॉस घेतला जातोय. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. हाताला झटका आणि बोताला चटका देत बॉल सीमारेषा पार. क्लास आणि क्लासिकल हाय तो शानदार फलंदाज साहिल भुईरच्या बॅटमधून षटकार. सुरुंगपाडा टॉस जिंकले. सचिन सर निर्णय लवकरच पोहोचवायचा आहे. षटकार ठोकला जरूर तिथे. त्याच्यानंतर मात्र स्किट झाला मात्र बॉल आपण पाहायला गेलं तर एक धाव तोपर्यंत बघता बघता पूर्ण होताना पाहायला मिळाली. खूप छान इथे मात्र क्रिकेट मात्र पाहायला मिळालं. क्रमांक 3चा षटक इथे माझा मार्गस्थ आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 40 धावा
आणखी 5 धावा येत आहेत तर अगदी पांजे टीम सुस्थितीमध्ये असेल. गोलंदाजी स्ट्रेंथ राहिली आहे पांजे टीमची. रिव्हर्स अटर्न करण्याचा प्रयत्न तोही असफल मात्र होताना पाहायला मिळालं. आणि त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं मात्र पाहायला गेलं तर 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल या पहिल्या इनिंग मधील धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 40 धावा. समोर आहे साहिल भुईर, कल्पेश भुईर आपल्याला पाहायला मिळत आहेत सौरभच्या समोर. संधी होती तिथे एक धाव मात्र त्यांना पाहायला मिळेल आणि बघता बघता एक धाव पूर्ण झाली. आणि या एका धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 41 धावा. आता विजयासाठी 18 बॉल आणि 42 धावांची गरज. 18 बॉल 42. चल लवकर यायचं, जास्त वेळ घेऊ नका. टीम पिरकोन टीम मैदानाच्या बाहेर या लवकर. पांजे टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं, वेळ घेऊ नका जास्त. अजूनपर्यंत 2 सामने बाकी आहेत. यानंतर होणारा सामना सुरुंगपाडा आणि चिखले. सुरुंगपाडा टीमने मात्र टॉस जिंकलाय. सचिन सर निर्णय आम्हाला उद्या सकाळी सांगणार आहेत, आम्ही वाट बघू. चल लवकर यायचं प्लीज. तुम्हाला ऐकूया एक सुंदर संगीत. थँक्यू. चला पांजे टीम प्लीज आपल्या विनंती करीन क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये मात्र विजयासाठी गरज असणार आहे ती 42 धावांची. 18 बॉल 42 समीकरण मात्र पहा. हॅलो चेक, हॅलो चेक. 18 बॉल आणि विजयासाठी 42 धावांची गरज. चांगली बॅटिंग तिथे मात्र पाहायला मिळाली. वैभव पाटील यांची मात्र आपल्याला 22 धावांची बहादर खेळी साकारली गेली आणि संघाला मात्र सुस्थितीमध्ये नेण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र तिथे केला गेला. आता इथून फलंदाज तेजस पाटील आणि सौरभ म्हात्रे, सिद्धार्थ म्हात्रे
हे मात्र जोडी कशा पद्धतीने या खेळाला पुढे घेऊन जातील. त्रिकोण टीम आणि पांजे यांच्या विरोधामध्ये मात्र हा लढत इथे मात्र पाहायला मिळेल. पहिला षटक इथे मात्र घेऊन आले सहयोग भुईर. फिरकीचा जादूगार, कमी वयामध्ये आपल्या नावाची ओळख निर्माण करून दिले. तेच गोलंदाजाला मात्र इथून पहिला षटक हाताळण्यासाठी आणले गेले. समोर मात्र आहे ते तेजस पाटील. मॅच कशा पद्धतीने आपल्या वलवण्याची क्षमता ठेवणारे तेजस पाटील समोर मात्र पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल, फिरकीचा जादूगार म्हटलं जातं. पडल्यानंतर बॉल हातभर वलवण्याची क्षमता या गोलंदाजांकडे आहे. तेच इथे मात्र पाहायला मिळालं. पहिला बॉल आलाय डॉट. तेजस पाटील समोर आहेत आणि सहयोग भुईर चांगला सहयोग इथे मात्र घडवून आणतात. काय त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. तेजस पाटीलच्या समोर मात्र पाहायला मिळतात. इथे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे एकदा मात्र घेतली जाईल. एका धावेनं मात्र सुरुवात होताना पाहायला मिळतोय त्रिकोण टीम. सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षण थोडासा मात्र चर्चेचा विषय राहिलाय पांजे टीमचं. मागच्या मॅच मध्ये थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आता ही मॅच थोडीशी टाईट झाली होती आणि क्षेत्ररक्षण खूप महत्वाची जमाची बाजू सातत्याने राहिले गेले. एका धावेला दुहेरी रूपांतर करण्यामध्ये दोन्ही चतुर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. तेजस पाटील असतील, त्याच्यानंतर सिद्धार्थ म्हात्रे. एक धाव घेतली आहे. क्षेत्ररक्षणाची चर्चा आपण करत होतो. जिथे एक धाव जातो तिथे 2 धावा क्षेत्ररक्षणामध्ये खर्च झाले आहेत. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल सीमा पार, ठोकम ठोसे ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती नेलाय. 6 धावांसाठी तेजस पाटीलच्या बॅटमधून आल्यात. सिद्धार्थ म्हात्रेच्या बॅटमधून आलाय हा षटकार. मॅच संपलेली नाही आहे. सिद्धार्थ म्हात्रे आपण पाहायला गेले तर एक क्लासिकल टेक्निकल फलंदाजी म्हणून ओळखले जात आहेत. रिव्हर्स अटन करण्याचा प्रयत्न पाहायला गेले तर अहो तिथे चांगली गोलंदाजी अगोदरच ओळखलं होतं. शपल बनले होते. त्याच्यानंतर जागा बनवली गोलंदाजांनी आणि तीच जमेची बाजू राहिली गेली सुयोग भुईरसाठी आणि डॉट बॉल आलाय. डॉट बॉलचं समीकरण पर्सेंटेज तुम्हाला वाढवावे लागतील. ज्या पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं तर धावा तुम्हाला इथे बनवावे लागतील. एक चांगली फलंदाजी करावी लागेल. अभ्यासपूर्ण माइंडेड खेळ करावा लागेल. आता तुम्हाला इथून 41 धावांचा 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक षटकार आलाय. धावपलकावरती धावा आहेत त्या 7. खेचला डायरेक्ट आपण पाहायला गेलं तर गॅप तर शोधून काढले. क्षेत्ररक्षक पोचतील तिथे बॉल पर्यंत उचलतील फेकी करतील तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जातात त्या 2 धावा. बॅकअप चांगला तिथे मात्र पाहायला मिळालं. तोपर्यंत मात्र इथून 2 धावा सिद्धार्थ म्हात्रेच्या बॅटमधून येताना मात्र पाहायला मिळतात. 2 धावेने धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 9 धावा. या षटकातील बॉल आतापर्यंत डिलिव्हरी केली जाते ते 5. शेवटचा बॉल इथून मात्र शिल्लक असेल. 1 to go. सुयोग भुईर समोर आहेत फलंदाज सिद्धार्थ म्हात्रे. हा बॉल चांगला आहे. इथे मात्र पाहायला गेलं रनआउटची संधी जरूर आहे. तिथे स्किड झालं ही चर्चा आपण करत होतो. आज यष्टीरक्षक थोडेसे मात्र कमी आपल्याला पाहायला मिळाले. आदिनाथ मागच्या मॅच मध्ये त्यांच्या हातातून बॉल स्किड झाला होता. आताही विकेटचा चान्स होता तिथेही स्किड झाला. महत्वपूर्ण मॅच आहे. महत्वपूर्ण क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 10 धावा. आता येणारे 12 बॉल आणि 32 धावांची गरज. 12 बॉल 32 समीकरण मात्र पाहायला मिळेल. कोण जिंकणार अकादमी पांजे की एकीवरा वागेश्वर पिरकोण. 12 बॉल 32 16च्या सरासरीनं मात्र प्रति ओव्हर मागे इथे धावा बनवायच्या आहेत. कोणता गोलंदाज वापरला जाईल. 12 बॉल आणि विजयासाठी 32 धावांची गरज. टोक डीजे. कल्पेश भुईर आणखी एक महत्वपूर्ण गोलंदाजी मार्कवरती मात्र येताना पाहायला मिळत आहेत. 16.00च्या सरासरीनं प्रति ओव्हर मागे तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. सायकिंगला मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिद्धार्थ म्हात्रे
आवडका चांगला अलंग द कार्पेट ऑन साईडला आडव्या बॅटना मात्र खेळून काढला. क्षेत्ररक्षक काय तिथे स्किट झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथेही कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळतोय. करा बॅकअप तिथे मात्र पाहायला मिळालं. थोडीशी कमतरता इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये पांजे टीमची पाहायला मिळाली. त्याच्यामध्ये अगदी त्यांना काम करावं लागेल. त्याचबरोबर चर्चा करावी लागेल. क्षेत्ररक्षण हा महत्वाची बाजू सातत्याने राहिली गेली आहे. ती विकेट पडलेली नाही आहे. विजयासाठी मात्र येणारे बॉल असणार आहेत 11 आणि 30 धावांची गरज. 11 बॉल 30 समीकरण मात्र बनले गेले. खूप छान इथे मात्र क्रिकेट तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये कमबॅक करेल पिरको टीम. 2 धावा इथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतील का? धावा झाल्या 2 कंप्लीट. हवं तसा थ्रो मात्र येताना पाहायला मिळत नाहीये. 2 धावेनं मात्र समीकरण मात्र बदलली जात आहेत. अगदी एक एक धाव महत्वाची आहे. आता एक एक धाव घेताना मात्र पाहायला मिळत आहेत. आता येणारे मात्र 10 बॉल असतील. 10 बॉलमध्ये 28 धावांची गरज. स्ट्राईकला पाहतो आपण सिद्धार्थ म्हात्रे. छान फलंदाजी केली. एक षटका त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत. पहिल्या मॅचचा मॅच ऑफ द मॅच मात्र त्यांच्या नावावरती आहे. ऑन साईडला परत एकदा खिचून काढला. डीपमध्ये डीप सिफरमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. चुकी झाली आहे. परत एकदा एकेल्या दुहेरीमध्ये रूपांतरित करताना चर्चा आणि चर्चा क्षेत्ररक्षणाची मात्र पांजे टीमची राहिली आहे. आणि ती कमतरता मात्र आपल्याला सध्याच्या घडीला जाणवताना पाहायला मिळतोय. हा प्रेशर आहे की क्षेत्ररक्षणाची कमतरता याची चर्चा मात्र कॅप्टनना करावी लागेल. 2 धावा इथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतात. इथे 2 धावेने धावपलकावरती धावा लागल्या जातात. त्या 16 धावा. आता विजयासाठी 9 बॉल आणि 26 धावांची गरज. 9 बॉल 26. 3 बॉल हे महत्वपूर्ण आहेत. अंतिम 6 बॉलमध्ये किती धावा ठेवल्या जातील? पांजे टीम एक पाऊल पुढे टाकेल का की पिरकोन टीम कमबॅक करेल आणि आपला दम दाखवेल 10 का? ज्या पद्धतीने मात्र पिरकोन टीमला अनेक वेळा पाहिले गेले असे सामने जिंकण्याची सवय अनेक वेळा मात्र त्यांना पाहिली गेली आहे. समोर दोन्ही ताकदवार फलंदाज आहेत. ते जश पाटील आणि सिद्धार्थ म्हात्रे. हा प्रेशर थोडासा इथे मात्र पाहायला मिळाला. व्हाईट बॉल येताना मात्र पाहायला मिळेल. अतिरिक्त धावा सुरुवात होताना पाहायला मिळेल का? आता 9 बॉल आणि मात्र इथून विजयासाठी 25 धावांची गरज. 9 बॉल 25 समीकरण पहा. बॉल गणिक मात्र बदलताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. चांगला क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतोय आपल्याला. छान पद्धतीनं त्या क्रिकेटला मात्र आपण आज आजच्या रात्रीमध्ये मात्र पाहायला मिळालं. परत एकदा त्याच दिशेनं त्याच खेळाडूंकडे बॉल जाताना मात्र पाहायला मिळतोय. तोपर्यंत बॉल अडवला जाईल. एकदा मात्र येताना पाहायला मिळेल. सिद्धार्थ तिथे कव्हर करताना मात्र पाहायला मिळतात. तिथे एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळेल. एका सिंगल नंतर धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात. त्या 18 धावा. आता विजयासाठी 8 बॉल आणि 24 धावांची गरज. हे 2 बॉल खूप महत्वाचे. अंतिम 6 बॉलमध्ये तुम्ही किती धावा ठेवताय ते महत्वपूर्ण आहे. 8 बॉल 24. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. अगदी वेगानं मात्र बॉल पाहायला गेलं तर एकदा पूर्ण झाली. परत एकदा तेच मात्र चित्र. रनआउटची संधी आहे. सिद्धार्थ परत आदिनाथ मात्र पाहायला मिळाले. आदिनाथ थोडेसे मात्र इथून कसरत करताना पाहायला मिळतात. मेहनत करताना पाहायला मिळतात पण त्याला यश येत नाहीये. तोपर्यंत मात्र इथून धावा कंप्लीट झाल्या. त्या 2 धावा आणि या 2 धावेने धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात. त्या 20 धावा. आता येणारी 7 बॉल आणि 22 धावांची गरज. 7 बॉल 22. काय समीकरण मात्र बनले गेले. हा बॉल महत्वाचा आहे. 7 बॉल 22. 7 बॉल मध्ये 22 ची गरज. हा मोठा फटका खेळायचा होता जरूर तिथे. एक धाव मात्र पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे आणि बॉल परत एकदा खराब क्षेत्ररक्षण. पांजे टीमचा मात्र हा आजच्या रात्रीचा विषय राहिलाय. कदाचित ती रनआउटची विकेट आल्याची. थ्रो खराब आला आणि तोपर्यंत बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 22 धावा. आता येणारे 6 बॉल आणि 20 धावांची गरज. 6 बॉल 20. चला पाणी घेऊन जाते 12 खेळाडू. सहा बॉल 20 धावांची गरज. इथे मात्र पाहायला गेलं तर अप्रतिम सामना मात्र रंगला गेलाय. 5 बॉलवरती डबल धावा घेतल्यात. खूप छान पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं तर या ओव्हरमध्ये
माइंडेड गेम मात्र इथे पाहायला मिळालं. सिद्धार्थ म्हात्रेचं खूप छान पद्धतीने खेळी गेली. तेजस पाटीलनं या दोन्ही फलंदाजांनी मात्र आपण कौतुकास्पद इथे मात्र खेळ केले गेले. खराब क्षेत्ररक्षण थोडंसं मात्र पाहायला मिळालं. 42 धावांची गरज होती. आता विजयासाठी अंतिम क्षणी मात्र पाहायला गेलं तर 6 बॉल आणि 20 धावांची गरज. आजची मेहनत उद्याची यश आणते म्हणून कधीही हार मानू नका असं म्हटलं जातं. आणि ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तरी मेहनत सिद्धार्थ म्हात्रे आणि तेजस पाटीलची पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. आता अंतिम षटकामध्ये मात्र गरज आहे 20 धावांची. साहिल भोईर फटका फसलाय तिथे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे, कोणतीही चुकी केली जाणार नाहीये. सहयोग भोईरकडनं पकडला गेलाय झेल आणि फलंदाज बाद. बॅक टू द गाउट. फलंदाज सिद्धार्थ म्हात्रे यांना यावं लागेल माघारी. समीर भोईर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतं. एक महत्वपूर्ण गोलंदाज सातत्याने चर्चा राहिली गेली आहे. अगदी VIP डाईजवरनं त्यांनी मात्र पूर्ण ही सामने पाहिले. कशा पद्धतीने कोण खेळतोय, कशा पद्धतीने टप्पा टाकला पाहिजे त्याची चर्चा मात्र त्यांना पाहायला मिळाली. त्याच्यानंतर मात्र गोलंदाजीसाठी समीर भोईर यांना आणले गेले. आता मात्र विजयासाठी 5 बॉल आणि 20 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सौरभ गावणे इथे मात्र जाताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅचमध्ये जर आपण चर्चा केलं इतिहासामध्ये गेलो तर समीर भोईर याने मात्र चौथा षटक हाताळला होता. ती मॅच आपल्या बाजूने खिचून आणली होती. त्या समीर भोईरला आपण पाहतोय आता इथून अंतिम षटकामध्ये 20 धावा डिफेन्स करायचे आहेत. आता 5 बॉल आणि 20 धावांची गरज. आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात ती जिथे मात्र सिद्ध करावं लागेल पिरकोन टीमच्या फलंदाजांना. सेंटर मात्र पाहायला मिळालं. सहयोग परत एकदा बॉलपर्यंत पोहोचतात. एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळाली. एका धावेनं फारसं फरक पडणार नाहीये. षटकार चौकार तुम्हाला तिथे मात्र खेळावे लागतील. विजयासाठी 4 बॉल आणि आता मात्र 19 धावांची गरज. 3 चौकार 1 धाव, 1 धाव 3 चौकार, 3 षटकार 1 धाव, 3 षटकार 1 धाव, 1 धाव 3 षटकार असं समीकरण मात्र बदले गेले. विजयासाठी 4 बॉल आणि 19 धावांची गरज. ध्येय व चिकाटी यशाची शिखरे सर केल्याशिवाय राहत नाहीत. तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल, ध्येय चिकाटी यश आत्मविश्वास या सगळ्यांचा मिलाप तुम्हाला करावा लागेल. येणारे बॉल 4 आहेत. 19 धावांची गरज. समोर फलंदाज तेजस पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अलंग कार्पेट खेळून काढलाय, गॅप शोधून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत. बघता बघता बॉल निघालाय सीमारेषा पार. धावाला 4. कमबॅक होईल का? तेजस पाटील यांच्या बॅटमधून चौकार. तीन बॉल. आता विजयासाठी 15 धावांची गरज. एखादा षटकार आला तर समीकरण मात्र बदलू शकतात. समीर भोईर गोलंदाजी मार्कवरती. तेजस पाटील आज फलंदाज इथे मात्र पाहायला मिळत आहेत. डाऊन द बॉल परत एकदा आणखी एक चौकार येताना मात्र पाहायला मिळतोय. कमबॅक झालंय. पाहायला गेला तर खराब क्षेत्ररक्षण. इथे झेल घ्यायचा नव्हता, इथे तुम्हाला डिफेन्स करायच्या धावा ते होताना मात्र पाहायला मिळालं नाहीये. चुकी झाली तिथे विशाल यांच्याकडनं आणि विशाल चौकार आलाय तेजस पाटीलच्या बॅटमधून. आता विजयासाठी 2 बॉल आणि गरज आहे विजयासाठी ती 11 धावांची. स्वतःला कधीही कमी लेखू नका. स्वतःला सिद्ध करा. जग आहे तुम्हाला प्रसिद्ध करायला. तेजस पाटीलची बॅटिंग मात्र पाहायला मिळाली. खूप छान पद्धतीने आतापर्यंत त्यांची खेळ पाहायला मिळते. 6 बॉलमध्ये 13 धावांची बहारदार खेळ साकारली आहे. हा फटका चांगला आहे. एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी तिथे मात्र पाहायला गेलं तर वेगानं बॉल आला नाहीये. 2 धावा मात्र येताना पाहायला मिळत आहेत. आता 1 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज. 1 बॉल 9 धावा. समीकरण मात्र बनली गेलेली आहेत. आता इथून मॅच मध्ये परिपूर्ण 5 टीम बनवले गेले. समीर भोईर गोलंदाजी मार्कवरती. चेक केले जाईल. पीटीचे लाईव्ह टेक्निकल टीम. आमचे तिसरे पंच. 9 बॉल इथे मात्र आलाय.
सुवर्ण संधी निर्माण झाली, मॅच फिनिश झाली का असं कुठेतरी वाटत होतं, परंतु हा नो बॉल आलाय म्हणजे आता परत एकदा संधी आहे. येणारी मात्र बॉल असणार आहे ते 2 आणि विजयासाठी 9 धावांची गरज. 2 बॉल 9 धावा. तेजस पाटील स्ट्रायकिंगला चांगली खेळी ते मात्र पाहायला 8 नो बॉल सॉरी 8 धावांची गरज. 2 बॉल 8 या चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहायला गेलं तर चुकी झाली आहे सौरभ भुईर समीर भुईरची. त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर हा नो बॉल आणि फ्री हिटचा बॉल आहे, त्याच्यामुळे अगदी बिंदास खेळू शकतात. परिपूर्ण मात्र हा बॉल फलंदाजांच्या बाजूने आहे, तुम्ही कशा पद्धतीने खेळू शकतात. फक्त रनआउटची संधी ते मात्र असणार आहे. येणारी बॉल असणार आहे 2 आणि विजयासाठी 8 धावांची गरज. 2 बॉल 8. सौरभ समीर भोईर इथून मात्र कशा पद्धतीने बॉल हाताळतील. समोर आहेत तेजस पाटील. 2 बॉल आणि 8 धावांची गरज. हा फटका चांगला आहे आणि तोपर्यंत बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. आल्या धावा 4 4 4 चौकार. मॅच बंद गेली. आता मात्र विजयासाठी 1 बॉल आणि 4 धावांची गरज. 1 बॉल 4. काय मॅच संपली. मॅच आवडली असेल का जोरदार टाळ्या या मॅच साठी झाल्या पाहिजे. तेजस पाटीलची बॅटिंग उभा राहिलाय, ठासून ठोकून मात्र खेळताना पाहायला मिळतोय. येणाऱ्या 1 बॉल मध्ये 4 धावांची गरज. समीर भोईर हा मग खेळाडू असा आहे, मॅच विनिंग पारी खेळणारा खेळाडू समीर भोईर याचा गोलंदाज म्हणून सातत्याने आपली ओळख निर्माण करून दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला तेजस पाटील अशा मॅचेस आपल्या बाजूने खेचून आणण्याचा परिपूर्ण अनुभव त्यांच्याकडे आहे. 1 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज. 2 बॉल 11 होत्या. नो बॉल पडला आणि तिथेच मात्र आपण पाहायला गेलं तर डगआउट मध्ये बोलू नका. चला डगआउट मधून बसून घ्यायचं आहे. आयोजक टीम आपण सांगा जरा, खेळाडू उठू नका प्लीज. खेळाडू उठू नका, तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. आता विजयासाठी 1 बॉल आणि 4 धावांची गरज. समीर भोईर कोण जिंकणार कोण हरणार याच्यामध्ये. पांजे की इथून पिरकोण, पिरकोण की पांजे. 1 बॉल विजयासाठी 4 धावांची गरज. महत्वाचा बॉल, महत्वाचा खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. 2 बॉल मध्ये 11 धावांची गरज होती. आता 1 बॉल 4 ची गरज झाली आहे. तो नो बॉल महाग झालाय, तिथे मात्र चौकार गेला आणि त्यानंतर मात्र पाहायला गेला तर मॅच पलटी झाली आणि आता ते मात्र 1 बॉल 4 धावांची गरज. हा बॉल चांगला आहे, ते मात्र पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण केलंय. एकदा मात्र घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झाल्या आणि जिंकलाय अक्कादेवी पांजे. त्यांचा कडकडा शिट्यांचा आवाज 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 होताना मात्र पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन टीम अक्कादेवी पांजे. हार्ड लक टीम पिरकोण. सामनावीर इथे मात्र दिला जाईल. 6 बॉल मध्ये 22 धावांची बहारदार खेळी साकारणारा, ना टायर्ड हो ना रिटायर्ड हो या टीमचा मोरक्या मुकादम अर्थातच वैभव पाटील ठरताय सामनावीर. मी विनंती करेन वैभव पाटील यांना की आपल्या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे. छान खेळी ते मात्र पाहायला मिळाली.